राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, रंगनिष्ठ रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साकरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वयी ठाईना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे, हे नमस्कारो आता। चल विचार सागर तरंग 6वा, आग्रत देवाची चाललेली कथा। ही आग्रत देवाची कथा स्वप्नसृष्टीतली आहे आणि आग्रत देव जो स्वप्नामध्ये त्याला अनुभव आलेला आहे, प्रतीती आलेली आहे, ती प्रतीती बोलत आहे, सांगत आहे। आणि त्याला आलेली जी प्रतीती आहे, आलेला अनुभव आहे, ते सद्गुरु तर्कदृष्टीला सांगत आहे। कारण तर्कदृष्टीला इच्छा झाली होती की आग्रत देवाचं जरा विस्ताराने त्याचं स्वप्न ऐकावं,
हे का नाही? अग्रज देवाचं स्वप्न ऐकणं म्हणजेच आपलाच अनुभव येतो. कारण ही कथा अग्रज देवाची नाहीच, ही आपलीच कथा आहे. आपणच काही काळी चांडाळ वृत्तीचे होतो आणि नंतर त्यामधून योगायोगाने म्हणा, कशानं संगतीने म्हणा, तो चांडाळ भाव गेला आणि थोडासा त्या शरीराचं अमंगलत्वाचं ज्ञान होऊन शरीराविषयी ज्ञान झालं की हे शरीर कसं आहे म्हणून शरीराविषयी थोडासा तिटकारा म्हणा, त्याच्यावरलं ममत्व म्हणा, हे थोडंसं का होईना पण कमी झालंच. आणि मग तसं होत होत नंतर त्याला नरकाचं दर्शन होऊ लागलं, नरकाचं ज्ञान होऊ लागलं. नरक कशाला म्हणतात हेही कळू लागलं आणि नरकाचा अनुभवही त्याला येऊ लागला. है का नाही? प्रत्येकाला ह्या सर्व गोष्टीचा अनुभव आहे. प्रत्येकाला नरकाचा अनुभव आहे, प्रत्येकाला शरीराचा अमंगलत्वाचा. जरशी फुटकुळी आली तर वास येतोय तिचा, इतका अमंगल शरीर आहे. म्हणजे प्रत्येकाला शरीराचं अमंगलत्व हे मान्य आहे. आणि नंतर अशा स्टेपनं थोडा थोडा सुधारत गेला. जर मार्गस्थ असला तर बर का, तो सुधारतो. थोड्या थोड्या फरकानं वरची श्री गाठीत असतो. आणि नरकाचं ज्ञान होऊन नंतर तो स्वर्गाचं सुद्धा ज्ञान त्याला, कारण नरकामध्ये यातना आहेत म्हणून तो पुण्य करतो, है की नाही? आणि मग तो पुण्य करून तो स्वर्गाला जाईल, नाही तर कुठे जाईल? मग स्वर्गात गेल्याच्या नंतर त्याला ज्ञानही होईल, स्वर्गाचं ज्ञानही होईल, है का नाही? पण त्या याच्यात असला तर हो. मग स्वर्गात गेल्यावर काय काय ज्ञान होतात? स्वर्गात गेल्यावर आता काही स्वर्गाला जातात पण जितकं कमीवलं तितकं गमून येतात. जसं काही जत्राला जातात आणि सगळे पैसे तिथं खर्चून येतात, है का नाही? काही तर प्रसाद सुद्धा आणत नाहीत. देवीची जत्रा असली कशाची असली तर तिचं प्रसाद सुद्धा आणत नाहीत. मग माय म्हणती, बायको म्हणती, प्रसाद का म्हणून आणला? कयाचे त्यानं गुडगुडी घातलेले असतात पैसे, पुन्हा म्हणते चोरांना पाकिटच मारलं, खिसाचा हाणला, काही बी कारण सांगत, है का नाही? असं तिथं स्वर्गात गेल्यावर काही गपचिप राहत नाहीत. आणि काही जरसे चॅप्टर असते, तर चॅप्टर म्हणजे हुशार असते, है का नाही? अंगराखू असते. तर मग विचार करते तर हे कवर आहे, त्याच्या समोर त्याला स्वर्गातले काहीचं अधपतन झालेलं दिसत आहे. काहीचं अधपतन हे झालेलं दिसत आहे. आता आपण निवडून दिलेले हे लोक 5 वर्ष सुद्धा टिकते म्हणून 5 वर्षासाठी निवडून देतो, पण 5 वर्ष सुद्धा राहते म्हणून याचा भरोसा आहे का? त्यांचंही सुद्धा अधपतन होतं. अधपतन होतं याचा अर्थ त्याचं पुण्य संपलं, त्यांचं पुण्य संपलं. नंतर त्यानं कितीही प्रयत्न करू द्या पण तो पुन्हा त्या पदावर जात नाही. आणि एखादा जातोही पुन्हा, है का नाही? म्हणजे तसा काही नियम करता येतो का? त्याचं अदृष्ट कसं आहे, त्याचं संचित कसं आहे, तो क्रियामान काय करेल हे त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे, है का नाही? पण तो जसा कर्म करेल तसं त्याला फल ईश्वर देतो, म्हणजे देतो.
ईश्वर ही काय त्याच्या घरचं देत नाही, त्याच्याच कर्माचं फल असतंय ते, फक्त ईश्वराकडे ते जमा झालेलं असतंय ते फल. बँकेतले पैसे आपण काढतो, ती बँक तिचे देते का आपलीच देते? आपलीच देते पैसे ती. मग तिचा उपकार मानायचा का? हा, पण ते सांभाळले म्हणून उपकार मानावं लागेल ना, है का नाही? तसं ईश्वर आपलं कर्म सांभाळतय. आता जीवाचे कर्म जर नाही सांभाळले तर जीवाला चांगलं आहे का? कर्म त्याचे सांभाळले तर चांगलंय. फायदा कशात आहे जीवाचा? जे पापवान आहेत, जे पापवान आहेत आणि जे पुण्यवान आहेत त्याचे कर्म सांभाळले तर म्हणून पुण्यवानालाच ईश्वर आहे, पापवानाला ईश्वर ते मानितच नाहीत. आणि पुण्यवान मानल्याशिवाय आहे का नाही? कारण त्याचं ते पत पेढी जी आहे ती पत पेढीवर त्याचा काय आहे? विश्वास आहे. नाही तो कोणाजवळ पैसे देतं का? हा, अहो आपण आपल्याच जर आंगड्याला 2 खिसे असले हा, तर डाव्या हाताच्या खिशात ठेवत नाहीत, उजव्या हाताच्या खिशात ठेवतो. विश्वास आहे, पटकन हात घातला की काढता येते, डाव्या हाताने काढा येत नाही. तसा विश्वास असतो बँकेवर, आहे का नाही? आणि मग काय काय कधी कधी विश्वासघातही होतो, कधी कधी विश्वासघातही होतो. कसा? बँकच पळून जाते, बँकच पळून जाते. तसा मग आता आपला विश्वास आहे ईश्वरावर, पुण्यवानाचा विश्वास आहे, पण तो निष्काम पुण्यवान जर ज्ञान मार्गाला लागला तर नंतर त्याला त्याच्या पुण्याची सुद्धा अपेक्षा नसते, म्हणून तो ते पुण्य सुद्धा घेत नाही. फल भोगण्याची त्याच्याकडे इच्छाच नसते, कारण तो फलरहित असतो, भोगरहित असतो. त्याला भोगाची इच्छा होत नाही आणि होतच नाही असंही नाही. वेदविहिताची झाली तर होईल, पण निषिद्धाची तर होतच नाही, है का नाही? म्हणून ईश्वराजवळ जी काही त्याची मायापुंजी पुण्याची, तो सर्वच पुण्याचे भोग भोगील, ईश्वरानं दिलेले भोगील, असा काही नियम करता येत नाही. काही तो भोगणारही नाही, कारण त्याला ज्ञान झालेलं असतं. जे अनित्य कर्म आहेत तो ते करणार नाही, आणि जे वेदानं सांगितलेत विहित कर्म तेच करील, किंवा ते करणारही नाही, कारण त्याला ज्ञान झाल्याच्या नंतर काही आवश्यकताही नसते. पण दुसऱ्यासाठी तो करूही शकतो, आणि केलं तर त्याच्यातून थोडं त्याला पाप निर्माण होणार आहे. हा, दुसऱ्याच्या हितासाठी तो करील ही, है का नाही? म्हणून तसा काही नियम करता येत नाही. तो त्याच्या वृत्तीचा अधिकार त्याला प्राप्त झालेला असतो, म्हणून तो कर्मातीत झालेला असतो. नंतर तो पुण्यही लागू देत नाही आणि पापही लागू देत नाही. मग पाप त्याला लागू देत नाही म्हणलं तो पाप करेल का? हा, मग पुण्य शिल्लक राहिले म्हणून त्याचा भोग घेईल का? आणि जर तो पुण्याचा भोग घेतच असेल तर मग पापही करेल, कारण वृत्ती जर पुण्याचा भोग घेत असेल तर हा, कारण पुण्याचा भोग घेत असताना पाप होतं आणि पापाचा भोग घेत असताना पुण्य होतं, असा काही नियम नाही. मागे आपलं झालंय वाटतं, पुण्य करता पाप घडे, पुण्य करायला गेलो तर पाप सुद्धा घडत आहे का नाही?
अहो पाप केल्याशिवाय पुण्य घडतच नाही. हा पण ते कसं काढावं लागतं त्याच्यातलं? आता पाप कमी आणि पुण्य जास्त. आता पुण्य करण्यासाठी तर कर्म करावं लागतील. हा आणि मग त्या कर्मामध्ये जर पाप झालं तर, आणि जर काय काय असे कर्म आहेत त्यांना पाप जास्त व्हायले आणि पुण्य कमी व्हायलंय, मग ते पाप कर्म करून काय उपयोगाचं आहे? पुण्य करून पुण्य कमी व्हायलंय आणि पाप जास्त व्हायले, मग ते पुण्य कर्म करून काय उपयोगाचं? हा त्याच्यातलं फक्त कमी अधिकपणा पाहावा लागतो. म्हणजेच सारासार त्याच्यातलं काढावं लागतंय. म्हणजे सरासरी काढायची त्याच्यातली. मग पुण्य अधिक व्हायले का पाप अधिक व्हायले? जर पाप अधिक होत असेल तर ते कर्म करू नये, है का नाही? म्हणजेच त्याच्यातून आपणाला जे मिळाले ते पापच जर मिळत असतील, शिल्लक राहत असेल तर, बाकी जर पाप उरत असेल पुण्य कटून, तर मग ते कर्म करण्यात काय उपयोग आहे, है का नाही? म्हणून कर्म हे मनुष्याला निष्काम जर त्यानं त्याच्या वृत्तीनं जर घडले तर तेच निष्काम कर्म ज्ञानाला हेतू होतात. ज्ञान प्राप्त होते. ज्ञान हे फल आहे त्याचं. आणि त्या ज्ञानानं थोडा थोडा अहो नव्हे, जे अंतःकरणावर आलेला मल नावाचा दोष आहे तो जसा जसा जाईल तसं तसं ज्ञान होत चलत जाते. कारण आवरण कशाचं आहे? मलाच आहे का नाही? मग तसा हा अगोदर काय होता? चांडाळ होता. पण थोडा थोडा त्यानं मल तो चांडाळपणा घालविला, है का नाही? नंतर त्याला या देहाचं ज्ञान झालं की हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांधा आहे. मग त्याला ते ज्ञान झाल्यावर थोडं थोडं आसक्ती देहावरली कमी झाली. मग आणखी त्याचा थोडासा प्रकाश वाढला, ज्ञान प्रकाश वाढला. आणि मग तो ज्ञान प्रकाश वाढला की त्याला ते नरकाचं ज्ञान झालं. जर आपण अनित्य कर्म करूत, अविहित कर्म करूत तर पाप उत्पत्ती होईल आणि त्या पाप उत्पत्तीचा भोग आपणाला द्यावाच लागेल. कारण त्यानं नरकातलं पाहिले, पाहून तो काय करतो? तसे कर्म तो त्यागितो, है का नाही? आणि निष्काम पुण्यच करतो पुन्हा मग त्याच्यामुळे बी आणखी त्याच्या वृत्तीमध्ये प्रकाश पडतो, है का नाही? आणि मग तो आता याच्यामध्ये जन्म मरण होत राहत असतील ना. हे का एका जन्माचंच आहे का? अनेक जन्माचं हे अशा क्रिया होणाऱ्या ह्या अनेक जन्मात आहेत. मग या ठिकाणी ते जन्म मरण सांगितलं नाही. जन्म मरण नाहीच ना त्यांच्या दृष्टीनं. हा सगळा काय आहे? जीवाचा प्रवास आहे हा. हा जीवाचा प्रवास. या प्रवासामध्ये मग त्याला कधी जन्म येत असेल, कधी मरण येत असेल, कधी नरकही भोगावं लागत असेल, कधी ग्रंथाचं श्रवणही घडत असेल, कधी पापकर्मही त्याच्याकडून होत असतील. म्हणजे हा प्रवासामध्ये काय घडणार नाही, चलताना काही होऊ शकतं. म्हणून नंतर नरकाचं भयाचं ज्ञान झाल्यावर, नरकाचं भय झाल्यावर, नरकाचं भय उत्पत्ती झाली की मग मनुष्य पापकर्म करीत नाही. घातलिया भय नरका जाणे, है का नाही? पाप कर्म केल्यावर नरकाला जावं लागतं असं संत वचन आहेत, वेदवचन आहेत. ते वचन ऐकून तो भीतो आणि मग तो पाप कर्म करीत नाही. म्हणून पुण्याची उत्पत्ती होऊन नंतर त्याला त्याच्या त्या मार्गक्रमामध्ये काही मग त्याचं संचित सुधारत चलत आहे. आणि मग त्याला स्वर्गासारखं ठिकाण सुद्धा
मिळत आहे. स्वर्ग सुद्धा मिळण्याचं इतकं पुण्य तो करीत असतो, है का नाही? आणि मग तो स्वर्गालाही जातो आणि स्वर्गात गेल्यावर स्वर्गाचं भोग भोगितो. पण तिथंही भोग भोगून त्याला जर ज्ञान झालं तर तोही तिथलचे भोग भोगीत नाही, है का नाही? आणि मग तोच आता या ठिकाणी ग्रंथकाराने विषय घेतला आहे की जर नरकाचं ज्ञान झाल्यावर, दुःखाचं ज्ञान झाल्यावर सुखाच्या इच्छा करीत असतो जीव. दुःखाचं ज्ञान झाल्यावर आणि दुःखाचं जर ज्ञानच नाही झालं, दुःख निवृत्तच करता नाही आलं, तर तो सुखाची इच्छा कशाला करील? मग त्याला दुःखाच्या ज्ञानानं त्याची निवृत्ती करावी, दुःखाची ज्ञानानं निवृत्ती करावी इतपत त्याची मजल जाते. आणि मग तो काही सकाम पुण्य, काही निष्काम पुण्य करीत राहतो आणि त्या सकाम पुण्यामुळे त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, है का नाही? स्वर्गाची प्राप्ती होते ना. मग तो स्वर्गातही जातो. पण तिथंच रमला तर मग सगळे पैसे, सगळं पुण्य खर्चून जाते. स्वर्गाला जाणं म्हणजे जत्राला गेल्यासारखंच आहे, हो, है का नाही? पण कशात आहे ते? इथं स्वर्गातलं वर्णन कुठलं? स्वप्नातलंय. वास्तविक स्वर्गातलं वर्णन नाही, हे स्वप्नातलंय बर का. मग वास्तविक स्वर्ग सांगितलाय का? आणि मग असतो का? आपल्याला काय माहिती, तर सांगितलंच नाही. माऊली तर म्हणतात सिद्ध होत नाही, स्वर्ग सिद्ध होत नाही, है का नाही? पण आता त्यांची बुद्धी, ते म्हणतात म्हणून आपण मानू तसं. पण आपल्याला सिद्ध करता यावा ना. स्वर्ग सिद्ध होत नाही हे आपल्याला सिद्ध करता यावा. पण इथं जे स्वर्ग सांगायलेत ते कशातला सांगायले? तर स्वप्नातला सांगायले, है का नाही? मग आपणही तशीच कल्पना करू की ज्यांनी ज्यांनी स्वर्ग सांगितलाय तो स्वप्नातलाच आहे. जे जे आहे म्हणायलेत का ते स्वर्ग स्वप्नातलंच आहे. अहो, जागृती स्वप्नातली आहे. जागृती स्वप्न ठरती. ही जागृती कुठली आहे? स्वप्नातलीच आहे जागृती ही. का जागृतीतलं स्वप्न आहे? तसं धरलं तरी काय बिघडत नसलं तर काय व्हालंय? हे जागृतीतलं स्वप्न आहे का स्वप्नातली जागृती आहे? धरा कसं बी. प्रवृत्तीमध्ये निवृत्ती धरा. मग स्वर्गाला सिद्ध करायचं म्हटलं तर तो सिद्ध होत नाही, है का नाही? आणि मग इथं जे सांगितलंय स्वर्गाचं वर्णन ते स्वप्नस्थ स्वर्गाचं सांगितलं. कारण स्वर्ग मानणारे सत्य मानतात. जे मानतात का स्वर्ग ते सत्य स्वर्ग मानतात. अहो, सत्य मुक्ती नाही. स्वर्ग कुठला आला? म्हणून माऊलीनं अमृतानुभव मध्ये स्वर्ग सिद्ध होत नाही म्हणून सांगितलं. काल परवा तुम्हाला म्हणलो स्वर्गातल्याला विचारा जाऊन तुम्ही स्वर्गात आहेत का सांगा. स्वर्गातल्याला विचारलं तर मग हा स्वर्ग का? मग दुसरा स्वर्ग कसा आहे? परोक्ष आहे का प्रत्यक्ष आहे? जो काही शास्त्र किंवा पुराण सांगतंय स्वर्ग, तो स्वर्ग आपणाला प्रत्यक्ष आहे का? परोक्षच आहे ना, है का नाही? मग तो परोक्ष आहे, ते प्रत्यक्ष करायला गेलं तर कुठे जावं लागेल? मग प्रत्यक्ष करायला त्या स्वर्गाचं आपल्याला प्रत्यक्ष करून घ्यायचं आहे ते. मग कसं प्रत्यक्ष करावं स्वर्ग ते? मग पुण्य करून जावं लागेल स्वर्गाला. शास्त्र म्हणते सकाम पुण्य केल्यावर स्वर्गाला जाते. मग सकाम पुण्य जर केलं तर कायची उत्पत्ती होते? पुण्याची उत्पत्ती होते. आणि पुण्याचं फल काय? स्वर्गच आहे ना. स्वर्ग म्हणजे काय? मग
सर्व सुख सोयीचं माहेर घर, सुख सोयी फक्त. आणि जितकं पुण्य आहे तितकंच, है का नाही. मग आपण जर समजा हॉटेलमध्ये गेलो, हा, मग आपल्याजवळ जितके पैसे असतो तितक्याच खातो. हा, आणि जर पैसे कमी जास्त खाल्लं तर मग त्याचा परिणाम काय? भांडे भांडे तिथलचे घासावं लागते. म्हणजे स्वर्ग कवर आहे? जवळ पैसे आहेत तवरच. सुख कवर आहे? जवळ पैसे आहेत तवरच, आहे का नाही. अहो पुण्य म्हणजेच पैसा. पुण्य म्हणजेच काय? पैसा आहे का नाही. आणि पाप म्हणजेच दारिद्र्य. पाप म्हणजे काय? दारिद्र्य, आहे का नाही. चांडल भाव हे काय? पाप. लक्षणावृत्तीनं जाणून घ्यावं लागतं, आहे का नाही. म्हणून जेवढं पुण्य तेवढा स्वर्ग. पण तो चिरकाळ टिकणार आहे का? तो नित्य आहे का? निरंतर आहे का? म्हणून तिथल्यांना सुद्धा स्वर्गातून पदच्युत होण्याची भीती आहेच. स्वर्गातून, कारण माऊली म्हणतात, जो पुण्याची पावटी सरे आणि इंद्रपदाची उटी उतरे, आणि मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका, है का ना. 5 वर्षाच काय असतंय हे निवडून गेलेले खासदार, आमदार, मंत्री, 5 वर्षाची चेहला काय. मग तितका कार्यकाळ संपला की मग पाय उतारच व्हावं लागतंय का. मग काऊन पाय उतार व्हावं लागतंय? ते पुण्यच तितकं होत. ते पुण्य तितकं. आणि जर त्याचं पुण्य शिल्लक असेल तर पुन्हा ते निवडून येईल आणि नंतर तिथं जाईल. आणि ज्याचं पुण्य संपलं तो पडेल, है का नाही. नाही नाही, त्याला मतदान जरा कमी पडलं हो म्हणून ते पडला. अरे म्हणजेच पुण्य कमी पडलं ना. मत कमी पडलं म्हणजे का? पुण्य कमी पडलं, है का नाही. असा हिशोब आहे. आणि ह्याच ज्ञानानं प्रत्यक्ष होत असतं, है का नाही. मग प्रत्यक्ष स्वर्ग कसा पाहायचा? याच रीतीनं पाहायचा असतो. कारण ज्ञानाने प्रत्यक्ष ज्ञान होतं. नुसतं प्रत्यक्षच नाही तर अपरोक्ष सुद्धा होतंय, तर प्रत्यक्ष का नाही होणार? हा, ज्ञानाची महती इतकी आवाढव्य, ज्ञानानं काय एक होत नाही. अहो नव्हे, जे जे काय व्हायलंय ते ज्ञानानंच व्हायलंय. हा, जे जे काय व्हायलंय ते कशानं व्हायलंय? ज्ञानानंच व्हायलंय. चोरी करायलेत ते ज्ञानानेच करायलेत ना. अज्ञानाला चोरी करायची येत नाही. अहो इतकं चॅप्टरपणानं चोरी करतात की चोरी झालेली सुद्धा ती कळू देत नाहीत. 8-8 दिवस 8-8 दिवस चोरी झालेली सुद्धा कळू देत नाही. मग बगर ज्ञानाची झाली का? पण ते विपरीत ज्ञान आहे. इतकंच आहे ते ज्ञान. कसं आहे? विपरीत आहे. त्याला सत्य ज्ञान म्हणत नाही. मग असे काही प्रयत्न करून, असे काही पुण्य करून स्वर्गाला जाता येते. तसा स्वप्नामध्ये हा कोण? आग्रद देव. त्याला स्वर्गभोगाचे वर्णन सुद्धा करता आलं. तो स्वर्गभोगाचं वर्णन सुद्धा सांगू लागला. असं गुरुजी तर्कदृष्टीला सांगायले की कोठे उत्तम स्थानी देव विराजमान आहेत. त्यांना असंही बघितलं. उत्तम स्थानी. आता हे स्वर्गात जायचं, स्वर्गातलं ज्ञान व्हायचं म्हणलं स्वर्गातच जावं लागेल ना. मग तो स्वर्गात कधी गेला? मरून गेला का डायरेक्ट चांडाळ भाव घेऊन गेला? हा, म्हणजे ती वृत्ती सोडून
आता जन्म न मरण हे तर सोडाच, आता ती वृत्ती सोडली की तो जन्म ती मेला, ती वृत्ती गेली की ती मेली ती वृत्ती, है की नाही? वृत्तीचा सद्भाव उत्पन्न झाला की त्याचा जन्म झाला म्हणायचं, है की नाही? आता आपण पोते ऐकायला आलोत की आपला जन्म कुठं झाला? वैकुंठात झाला, सत्यलोकात झाला आपला जन्म. आता आपला जन्म झाला इथं, आता आपण जिथं गेलो तिथं आपला जन्म आहे. नवे नवे क्षणोक्षणाला आपण जन्मायलो आणि क्षणोक्षणाला मरायलो. कारण वृत्ती ही स्थिर आहे का? सारखी वृत्ती आहे का नाही? ते शेगडीचं जाळ चलतंय ना, तसं सारखी वृत्ती आहे का नाही? आणि पहिला जाळ आलेला ते तर समाप्त झाला की गेला ना, त्या ज्योत सारखी नवी नवीच आहे ना. आपल्याला चिमणीची ज्योत दिसते, आपल्याला वाटतंय नाही रात्री लावलेली तीच ज्योत आहे. हा, आमुष्या दिवशी गंगाला आंघोळ केली पुन्हा पौर्णिमेला गेलं की म्हणते नाही हे इतकंच पाणी होतं, हेच पाणी. अरे ते आमुष्याचं पाणी गेलं ना समुद्राला. तस सगळं हे नव नव आहे, रोज नाही, क्षणोक्षणाला नव आहे हे. आणि तसं नव नव वाटावं. नव नव वाटणं म्हणजेच अभिज्ञारूप प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञान. अभिज्ञारूप प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञान. आणि मग आम्हाला तसं अभिज्ञारूप कुठे वाटतंय? प्रतिभिज्ञारूप वाटत आहे आम्हाला. हे नाही होय, कालच जग आहे. हा, हे पोतीला आलेले मला तर वाटतंय हे कालचेच आहे. तर पोरं मला तर वाटतंय ऐका येणार हे कालचेच आहेत, आणि आपण हे सांगणारे कालचेच आहेत. आणि कालच्याच या रूम मध्ये आपण बसलो आहे का नाही? आणि ही रूम ह्या कालच्याच गावात आहे. हे कालच वाटतंय का नाही? पण काल राहिला का? काल वाहत आहे. काळ जे आहे का तो कसा काळ? हा, पाण्यासारखा काळ ते वाहायलाय आणि त्या काळाबरोबर ते गेलं. हा, त्याच्यात आपलं आयुष्य गेलं नाही का? आपलं आयुष्य सुद्धा त्या काळाबरोबर वाद गेलं का नाही? मग जन्मल्यापासून आतापर्यंत आयुष्य कुठे आहे आपलं? आणि आपण ते धरून ठेवतो. कशात धरून ठेवलं? मग हे कल्पनामध्ये आहे का नाही? मी इतक्या वर्षाचा झालो. अरे झालास, पण कुठे ते वर्ष आता दाखव ना. राहिलेत किती ते बघ. गेले तर गेले, ते काय आता आणता येतात का? पण राहिलेत त्याचाच काय उपयोग करणार आहेस? हे सुद्धा तसेच जाणार आहेत. आता जे येणार आहेत का ते सुद्धा तसेच जाणार आहेत. पण तितक्या काळात तुला काय करता येतं का? बघ, मानवदेही अल्पाविषय, याला हे काय बकळ नाही, उगत थोडं आहे, क्षणभर आहे. मग असा टप्प्याटप्प्यानं मनुष्य स्वर्गाला सुद्धा जाता येतंय. स्वर्गाला सुद्धा, कारण कल्पनेतच स्वर्ग आहे म्हणल्यावर त्याला काय? हा, आणि नरक तरी कशात आहे? आणि मुक्तता तरी कशात आहे? है का नाही? मग तशी कल्पना कशी करायची? कोण्या कल्पनेत आपला फायदा आहे? आपल्याला काय हवंय? सुख, आनंद हवाय ना, आणि नित्य हवाय ना, निरातिशय हवाय ना, त्याचा कधीच नाश होऊ नये असा असावा वाटतंय ना. आणि मग तसा आनंद कशी कल्पना केल्यावर आहे? कारण तसं कोण आहे तशी कल्पना करावं लागल. तसं कोण आहे? ब्रह्मच आहे, देवच आहे तसा, है का नाही? मग तशी कल्पना करावं लागल. मग त्याच्या लक्षणानं युक्त आपल्याला व्हावं लागल. आपल्याला तसंच व्हावं लागल ना.
हा आणि मग तसं होता येतंय का? होऊन बघा. होता येत असलं तर होऊन बघा ना, कारण ते झाल्याशिवाय कळत नाही ना. आणि असं कसं म्हणता येईल? हा करून तर बघा ना. शास्त्र वेद काय म्हणतात, अनुभव घेऊन तर बघा ना. तुम्हाला आंबे घ्यायचेत ना डझनभर रसाचे, हा मासला घेऊन तर बघा ना. म्हणून त्या आंब्यावाल्याने एक आंबा फोडून ठेवलेला असतो, पण त्यानं गोड तेच फोडलेला असतो. त्याला माहित असतं गोड कोणचा येतं, पण परमार्थात तशी लाबाडी नाही. हा मग जर संतांच्या संगतीमध्ये, शास्त्राच्या सहवासामध्ये जर परमार्थ केला, श्रवणानं परमार्थ केला, तर निश्चित मोक्ष मिळतो. म्हणजे स्वरूपाच्या आनंदाला मनुष्य प्राप्त होतो. स्वरूपानंद होतो, मिळतो, होतो म्हणजे मिळतोच. तो ब्रह्मरूपच होतो, कारण तो अगोदर ही कसा आहे, ब्रह्मरूपच आहे. मग व्हायला न काय झालं? आंब्याचा रस होतोच हे माहित आहे ना. मग तसे आपण आहोतच ना. दुसरे कोण आहेत मग? आता देह तर नाहीत, हे कळालं ज्ञानानं. मग दुसरं कोण आहेत? देह तर नाहीत हे ठरलं. आणि मग पुन्हा कोण आहेत? आज शिल्लक कोण राहिले? आणि मग ते आपण आहेत. जे शिल्लक राहील ते आपण आहे का नाही? आणि ते शिल्लक राहिलेलं आपणच आहेत ना. शिल्लक राहील ते आपण, आणि शिल्लक जे राहतो ते आपणच राहतो. देह विवर्जित केला की आपणच आहे सगळं पुन्हा. मग आपणाला स्वर्गाला जायचंय का वैकुंठाला जायचंय, हे अगोदर त्याचे स्वर्गाचे वैकुंठाचे काय फल येतं, काय परिणाम येतं, हे अगोदर शास्त्राकडून गुरुकडून जाणून घ्यावं, आहे का नाही? मग चंद्रपूरला जायचंय का पंढरपूरला जायचंय? चंद्रपूरला, कारण दोन्ही बी कसे येत, पुरच आहेत. पंढरपूरच आहे आणि चंदर, दोन्ही पुर येत. हे काहीच होणार नाही. 15च मिनिटं राहिले. तुम्ही लांबलं की लांबत आहे. एवढं तरी स्वर्गभोगाचं वर्णन घेऊ. कोठे उत्तम स्थानी देव विराजमान आहेत असं त्यानं पाहिलं. कोण विराजमान पाहिलं? तर देव, म्हणजे सिंहासनावर बसलेले असे देव त्यानं बघितले. मग एक देव बघितला का? स्वर्गामध्ये बरेच देव आहेत. स्वर्गात तिथं देवच येत. आणि मग त्या देवांचे दिव्य भोग आहेत. ते काय रानातलं पाणी पित नाहीत, नव्हे, ते पाणीच पित नाहीत, ते अमृत पित येत. मग ते जे पिणं आहे त्याला कोणता भोग म्हणायचा? दिव्य भोग म्हणायचा. म्हणजे सामान्य नाही, असा दिव्य. मग त्यांना अमृत दर्शनानं त्यांना तृप्ती होती. अमृत दर्शनानं त्यांना, इथं दर्शनानं म्हटलंय. बघितल्या, दर्शन म्हणजे काय? पाहणेच आहे ना. मग दर्शनानं तृप्ती होते, पेल्यानं तृप्ती होईल ना. पण स्वर्गामध्ये
सगळं दृश्य आणि दर्शन याचाच खेळ आहे. स्वप्न असो जागृती असो, हा कशाचा खेळ आहे? त्रिपुटीचा खेळ आहे. इथं आपल्याला वाटतं आपण जेवलोत, हा आपण पेलोत, पाणी पेलोत, हा असं आपल्याला वाटतंय ना. पण आपण पितोत का? आपण खातोत का? कोण खातय? हा, आणि ते कोणाला लागत आहे? देहाला आपल्याला देहाचे रक्षण कोण खातय हे? शे मळ खात नाही. हा 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 हा, मग प्राण, देह प्राण आहे का? हा, मग हे कोणाचे धर्म आहेत? क्षुधा आणि पिपासा हे प्राणाचे धर्म आहेत. हे कोणाला लागत आहे? प्राणाला लागत आहे. प्राणाला, आहे का नाही? आपल्याला लागत आहे का? पण आपण त्याचं दर्शन म्हणजे ज्ञान होतंय. हे पाणी आहे, हे तोंडाला लावावं लागतंय, इथून मधात ते गिळावं लागतंय, मग हे शरीर जिवंत राहतंय, है का नाही? असं आपल्याला कळत आहे, त्या प्राणाला कळत नाही, है का नाही? म्हणून आपल्या सत्तेवर हे सगळं चलत आहे. हा देह कोणाच्या सत्तेवर आहे? आपल्याच सत्तेवर आहे ना. दुसऱ्याची कोणाची सत्ता याच्यात, है का नाही? म्हणून स्वर्गामध्ये जे देव आहेत ते देवांना त्या अमृताच्या दर्शनानं सुद्धा म्हणजे भूक लागत नाही आणि ताण बी लागत नाही. मग ताण लागत नाही, भूक लागत नाही, म्हणजे ते काही खात नाहीत, काही पित नाहीत. हा, ते देव कोण आहेत? ते देव आहेत ना. ते खात नाहीत, पित नाहीत, का म्हणून? पुण्यवान आहेत ते कशावर जगतात? कशात जगतात? सुखात, सुखावर जगतात ते, है का नाही? म्हणून क्षुधेची किंवा तृष्णेची पीडा त्यांना नाही, त्रास काय होत नाही त्यांना. मग त्यांचे शरीर आपल्या शरीरासारखे असते का? आपल्या शरीरासारखे म्हणजे डोसक्यात वा, लिका, हा, शरीराला चाटलं तर खरट लागत असेल का शरीर तेच? त्याच्या शरीराचा सुगंध येतो. बघा तुम्ही, एखादा खासदार आमदार जवळून गेला ना आपल्या, वास येतोय त्याचा. कसा? सुगंधित वास येतो. मग त्याचे शरीर कसे येतं? सुगंधित शरीर येतं. आणि इतकंच नाही, त्यांचे सर्व शरीर दोषरहित असून सुगंधी आहेत. त्यांना काही पीडा बी नसते. रोज डॉक्टर, संघ डॉक्टर असतंय. म्हणून अशा त्यांच्या उर्वशी सारख्या अप्सरा, उर्वशी सारख्या अप्सरा, आता उर्वशी सुद्धा अप्सराच आहे ना, पण तिच्या सारख्या म्हटलंय. मग उर्वशी ज्या स्वर्गात राहती, मेनका ज्या स्वर्गात राहती, रंभा ज्या स्वर्गात राहती, तो स्वर्ग सांगायलेत का हे? तिच्यासारख्या अप्सरा. ते त्याला स्वप्नात दिसल्या. कोणाला? ते विसरू नका, फक्त स्वप्नात त्याच चालू आहे. मग
उर्वशी सारख्या अप्सरा देवापुढे नृत्य करतात. देवापुढे नृत्य करतात. कधी कधी देव त्यांच्या बरोबर रममानही होतात असंही त्यांना अग्रदेवानं पाहिलं. कधी इच्छेनुरूप अप्सरा बरोबर घेऊन उत्तम विमानातून विहार सुद्धा करायलेली त्यानं पाहिली. विमानात बसून फिरायलेले सुद्धा हा अप्सरा सोबत. आणि एकदा तर त्यानं असं पाहिलं, आपण ही पुण्यवान होऊन दिव्यस्थानी बहुतकाल ते भोग भोगावेत असंही त्याला इच्छा झाली. कोणाला? हा अग्रदेवाला. आपण बी देव व्हावं, आपण बी मनात अप्सरा संघ हिंडावं अशी बी त्याला इच्छा झाली. आणि पुन्हा बहुत कालापर्यंत आपण तसंच राहावं अशी इच्छा झाली. अशी त्याला अप्सरांशी रममान आहोत. आणि तसा तो लगेच भोग त्याला घडलाही. आता तिथं का कुंकून आणायची अप्सरा का काय कल्पना केली की अप्सरा स्वप्नामध्ये काय साक्षी भाष्य पदार्थ सगळे. म्हणून त्यांनी अप्सरांशी रममान आहोत असंही त्याला ज्ञान झालं, असंही त्याला अनुभव आला. आणि पुण्य समाप्ती बरोबर म्हणजे समाप्ती पुण्याची झाली. जशी सप्तेची होती ना तशी पुण्याची झाली की एकाएकी दंदिशी मलमूत्राने भरलेल्या कुंडामध्ये पडला असंही त्याला ज्ञान झालं. पण काही क्षण का व्हायना पण त्यानं, काही काळ का व्हायना पण स्वर्गाचं सुख स्वप्नात का व्हायना पण रंभा उर्वशी बरोबर तो फिरला विमानात. तसं आपल्याला बी नाही का पडत स्वप्न? पडतंय का? मला वाटतं पडलं का. असे अग्रदेवाने पाहिले, त्यानं स्वप्नामध्ये पाहिले. अहो एकदा तर त्यानं असं पाहिले की सर्वांचा अधिपती जो ईश्वर आहे. आता देवाचा सुद्धा देव कोण आहे? ईश्वर आहे, सगळ्याच्या अंतर खाली आहे का नाही. आणि तो ईश्वर त्यानं असं पाहिलं की तो जो ईश्वर आहे त्याच्या पुढे त्याच्या पुढे त्याचे सेवक उभे येतं. आणि तो राजसिंहासनावर बसलेला आहे. आणि कित्येक जीवांना तो ईश्वर काय करतोय, त्यांचे सेवक दयाळू आहेत. जीवांना तो ईश्वर व त्यांचे सेवक दयाळू आहेत असे दिसतात. कित्येक जीवांना तो ईश्वर दयाळू वाटतो आणि त्यांचे सेवक ही दयाळू वाटतात असे दिसतात. कित्येक जीवाला असे दिसतात. पण कित्येक जीवाला असंही वाटतंय की ईश्वर कठोर आहे आणि त्याचे सेवक ही कठोर आहेत. म्हणजे काही जणाला असं वाटतं ईश्वर कठोर आहे, दुःखाचं जर प्रारब्ध आलं पुढं तर ईश्वर कठोर आहे, आणि सुखाचं प्रारब्ध आलं की असाच अर्थ काढावा लागेल का नाही, का नाही. म्हणून कोणा जीवाला वाटतंय की तो ईश्वर कठोर आहे आणि काही जीवांना असं वाटतं की ईश्वर दयाळू आहे. कित्येकांना ते भयंकर प्रतीत होतात ईश्वर, त्यांचे सेवक. त्या वनात असणाऱ्या जीवांना त्यांच्या कर्मानुसार तो कर्मफल देतो. ईश्वर काय करतो, ह्या वनात संसार रूपी असणाऱ्या वनामध्ये कर्मफल तो ईश्वर देतो. काही ठिकाणी त्याने असेही पाहिले की काय पाहिले, ब्राह्मण वेद अध्ययन करायलेले हे स्वर्गातूनच बघितलं त्यानं. आता हे स्वर्गाचं त्याला ज्ञान झालं, पण स्वर्गामध्ये कुठं कुठं त्याला किंवा स्वप्नामध्ये त्याला, आता हे भरतखंडाचं वर्णन चालू झालं, स्वर्गाचं संपलं, आता भरतखंडाचं झालं. भरतखंडामध्ये म्हणजे आता हे इथं
मग या भरतखंडामध्ये त्याला पण स्वप्नातच बर का तो आता स्वर्गातून भरतखंडामध्ये आला, आता ह्या खंडात आला, ह्या आपल्या ज्याला भारत भारत म्हणतो ना त्याच्यामध्ये आला तो. आणि मग तिथं आल्यावर त्यानं काय बघितलं, पण स्वप्नातच आहे ते, स्वप्नातच फिरायला इतकं कुठे फिरायलाय तो, स्वप्नातच फिरायला आहे. आणि आपण इतके जे जसा जेव्हापासून आपण जन्माला यायलोत का तेव्हापासून आपण बी स्वप्नातच फिरायलोत, हे की नाही. आता इथं कवर राहणार आहेत, इथून बी जाणारच आहेत ना. आता हे जीव हे फिरायतलेत ना, इथं स्थिर कोणीच नाही, सगळं फिरायलेलंच आहे. हे राट पाळण्यासारखं, राट पाळण्यातले पाळणे फिरत येत आणि राट पाळण्यात बसणारे माणसं फिरत येत, हे सगळे फिरायलेले येत, है का नाही. आणि जर फिरायचं नसलं तर राट पाळण्यातच बसून, कशात, हा रहाट पाळण्यात. हे रहाट गाडगय, हे फिरत चक्र, हे ह्या चक्रातून जर पार पडायचं असेल तर स्वर्गाचाही त्याग करावा, स्वर्गाचा त्याग करावा आणि जन्म मरणाचाही त्याग करावा. जरी स्वर्गामध्ये सुगंधी देह मिळत असेल पण ते कवर आहे, त्यालाही नाशच आहे, तिथे आहे सुखानाश. वैकुंठीच्या लोकाला तिथं सुद्धा त्या सुखाचा नाश आहे, वैकुंठाला जरी गेलं तरीही सुखाचा नाश आहे त्या. म्हणून स्वसुखामध्ये स्वस्वरूपामध्ये जावं. वैकुंठी जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे मौन धरून. मग वैकुंठाला जाऊन काय करायचं. म्हणून कुठे जायचं तर स्वरूपामध्ये जायचं, स्वस्वरूपामध्ये जायचं. कारण स्वस्वरूपच हे मोक्ष आहे, हे मोक्ष स्वरूप आहे. मग तो स्वप्नातून भरतखंडामध्ये जन्माला म्हणा, किंवा स्वप्नात त्याला तसं दिसलं, है का नाही. दिसलं काय, जन्माला काय, जन्माला तरच दिसत आहे ना, है का नाही. मग तो भरतखंडामध्ये आल्यावर काय वर्णन करतो भरतखंडाचं. आता आपण स्वर्गाचं त्यानं बघितलंय तिथं, पण तिथून तो स्वर्गातून तो परतही आलाय. तिथं त्याला ईश्वराचं ज्ञान झालंय, स्वर्गामध्ये ईश्वराचं ज्ञान झालंय, है का नाही. आणि कसं ज्ञान झालंय ईश्वराचं, काहींना ईश्वर फलदायी आहे, दयाळू आहे, आणि काहींना निष्ठुर आहे, असं ज्ञान व्हायलेलं आहे. म्हणजेच कोणी कोणी ईश्वराला चांगलं मानित असत आणि कोणी कोणी वाईट बी मानित असत, है का नाही. आता आपणच फिरा ना ह्या जगतामध्ये, का हो ईश्वर कसा वाटतो तुम्हाला, त्याचं नाव काढू नका. अहो मावा तारणा ताट्या पोरा नेला होत्या ना, इतका तर निष्ठुर आहे ते, असं म्हणणार झाला, है का नाही. आणि एखाद्या काळ्या बाईला गोरं पान लेकरू होऊ द्या ना, लयच दया केली ईश्वरानं मायावर, मी काळी असून मला लेकरू. मग ती ईश्वराला चांगलं, ती फल कोणाचं मानती, ईश्वरानं दिलं मानती ना. असं कोणी त्या ईश्वराला चांगलं बी म्हणतंय आणि कोणी वाईट. पण ईश्वर मानते, वाईट मानणारा तरी मानावंच लागन ना, आणि चांगलं मानणाराही मानतोच. उद्याच्या वेळामध्ये आपण भरतखंडाचं वर्णन पाहू, तोपर्यंत थांबू. कुंडलिक वरदे.